नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या विविध शाखांचं आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी आपण सर्वजण एकत्रित झाला। संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज 76वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत असताना पारतंत्र्याच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी, त्या लोकांनी सहभाग घेतला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांना अभिवादन करण्याचा, त्यांची आठवण काढण्याचा, त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे। त्याचबरोबर हा आनंदाचा सोहळा ज्यांच्यामुळं आपल्याला प्राप्त झाला आणि या देशात लोकशाही अबाधित राहिली। 28 राज्य आणि 10 केंद्रशासित असे प्रदेश, विविध भाषा, विविध जाती, धर्म यांचं एक शृंखला या भारतामध्ये रोवली गेली आणि या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज 76व्या वर्षी आपण लोकशाहीचं जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं दिलं त्याचं रक्षण करण्याचं, त्याच्याप्रमाणे चालण्याची आपण आजपर्यंत प्रयत्न निश्चित चांगल्या प्रकारे केलेला आहे। देशाची प्रगती ज्या गतीने झालेली आहे त्या गतीने सरकार चालवणारे कुठल्याही पक्षाचे कोणी असो, परंतु निश्चितच आपल्याला आपल्या या राज्यकर्त्यांचं स्वागत करावं, अभिनंदन करावं असंच मला वाटेल। कारण हा देश अमेरिका, रशियाच्या बरोबरीला आपण जाऊ शकू का नाही ही शंका प्रत्येक भारतीयांच्या मनात होती, परंतु आपले इथले तरुण, विद्यार्थी आणि गुरुजन वर्ग यांनी आपल्या विद्यार्थ्यांना असं घडवलं की पूर्ण जगामध्ये आपले विद्यार्थी आणि आपले तरुण हे चमकलेले आहेत आणि आपल्या विद्यार्थी आणि तरुणांना नोकरीसाठी पहिलं प्राधान्य सर्व जगामध्ये दिलं जातं, याचा अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे। हे करत असताना निरनिराळे संकट, नैसर्गिक संकट असू देत, शेजारी राष्ट्राचं अतिक्रमण असू देत, दहशतवाद असू देत, याचा सुद्धा सामना आपला देश करत आलेला आहे। मला असं मला वाटतं तुम्ही उन्हात खूप वेळ बसला आणि खूप वेळ इथे आहे, तुम्हाला चळवळ सुरू झालेली आहे आणि जेवढे जीवनसत्व आम्हाला या कार्यक्रमामुळे मिळालं, उन्हात बसण्याचा योग आम्हाला आला, आम्ही सुद्धा तुमचे आभार मानतो। कारण जेवढे वेळ उन्हात बसल्याचं केडी पाटील सर आपल्याला जेव्हा तरुण होतो, विद्यार्थी होतो तेव्हा हे प्राप्त होतो, परंतु आता या वयात सुद्धा आम्हाला प्राप्त झालेला आहे, याचा आनंद वाटत आहे। या इथं या प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्या विद्यार्थ्यांनी आपली कला कौशल्य आणि आपलं गीत गायन आणि त्यांनी वक्तृत्वाचं झलक दाखवली, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर ज्या शिक्षकांनी याचा परिश्रम घेतलं आणि हे विद्यार्थी या प्रजासत्ताक दिनाला आपले कला कौशल्य दाखवण्याचं संधी त्यांना दिली, त्या शिक्षकांचं, त्या मुख्याध्यापक